हॅलो, ब्लॉग चालू केला आहे आपण घरातून परत एकदा. आज आज मला लागली भूक दुपारची आणि ओ माय गॉड. ओके, रेडी. तर आज मला लागली भूक आणि आज मी करणार आहे हे खाणार आहे. ओके, कारण की बाहेरचं खायला मला नाही सांगितलेलं आहे घरून पण आणि सगळ्यांनी, आणि म्हणून मी बाहेरचं खाणं आता बंद करणार आहे. आणि त्यासाठी मी आणलं आहे हे खरबूज, जे की ओ माय गॉड मस्त एक नंबर निघालं आहे, एकदम पिकलेलं छान आणि मे बी गोड पण असेल. त्याला फटाफट आपण कापू आणि लागू पुढच्या एकदम भारी आणि एकदम गोडच असं खरबूज निघालं आहे. पण थोडी साखर टाकली ना त्याच्यावर जरा अजून भारी होतं, त्यामुळे एकदम थोडीशी साखर टाकली. साखर खाणं चांगलं नसतं पण ठीक आहे, थोडी टाकलेली चालते. आता आपण ट्राय करूया साखर लावलेलं खरबूज. गाईस, पोट भरून मी निघालोय बाहेर, पण बाहेर जाताना मला दिसलं की आपली गाडी लई जास्त खराब झाली आहे. खूप जास्त तिला खाली धूळ आलेली आहे, चिखल आलेला आहे. तर आपल्याकडे पाणी नाही आहे, तर आपण तिला पहिले वॉश करायला घेऊन जाऊ. गाडी वॉश होताना तर एकदम भारी दिसतेच. आणि इकडे या साईडला या भाऊची पण गाडी वॉश होती. गाडी बघा आता कशी साफसुथरी झालेली आहे, इकडून तिकडून सगळीकडून एकदमच. थोडंफार घाण आहे पण ती याच्यात जात नाही. आणि गाडी साफ असली का मग मी पण साफ होऊन जातो. गाईज, घर इथं आहे, राहतो इथं, पण तरी इथं गाडीने यायचं आहे. याला 10-15 पावलं करून त्याला गाडीने यायचं आहे. वा वा वा, मी लावतो की, दे इकडे, मी लावतो. मी शिकवतो हे कसं लावायचं, एकदम सोपं आहे. ओके, त्याला काय करायचं. ओ बापरे, तुझं लई मोठं आहे, लई मोठं आहे. तेच बसना झालंय त्याला. अरे बापरे, खड्डली मोठे गरम करून लावायला लागतं काय. गाईस, प्लॅन फेल झालाय, आपल्याकडे काय लागलं नाही, जमताना तुला लाव ना. नाही, गरम करून लावायला लागल ते. गाईज, आम्ही एवढे मागासलेले की आमच्याकडे लायटर पण नव्हतं ते गरम करायला. लायटर कितीला भेटलं ते पण माहित नव्हतं. आणि आयुष्यात पहिल्यांदा मी लायटर विकत घेतलेलं आहे गाईज. हो, आम्ही स्मोक करत नाही पहिल्यांदा. आमच्या एकाही मित्राकडे लायटर नसतं. ही आमचं दुर्दैव आहे का सदैव आहे मला ते समजा ना. हात लावून नको ना भाजल परत. फायनली लायटरने थोडं गरम करून आमचं थोडंफार मध्ये गेलंय, तर तरी त्याला थोडंसं अजून मध्ये करावं लागलं. गरम करतोय बघा गाईस. मला तर घाम आला सगळं करून. आता रोहन ट्राय करतोय घालण्याचा. लेट्स ट्राय, कम ऑन. मी तर घामाघूम झालोय गाईस, एकदमच जास्त. अरे घाम पडला माझा एक थेंब. गाईस, खूप मेहनतीनंतर फायनली हे लागलेलं आहे आणि आम्हाला खूप जास्त थकवा आला आहे. एवढं लावल्यानंतर काहीतरी खाल्लं पिलंच पाहिजे, पण आपण बाहेर नाही खाणार, घरी जाऊन खाणार आहे. गाईस, आम्हाला जॉईन झालं आहे भाऊ, आणि भाऊनी खास गरम आहे का खास जिंजर टी आणला आहे. गाईज, आम्ही फ्लॅट बघायला आलो होतो रेंटवरती भाऊसाठी, आणि आम्हाला एका फ्लॅटच्या वाली वेंडिंग मशीन भेटलं आहे. वेंडिंग मशीन जे की त्यांनी फ्रेश फळं, भाज्या आणि भाज्या पण आहे, उसळ पण आहे, सगळं ठेवलेलं आहे. आणि त्याचे रेट्स पण ठेवलेले आहे. आणि ही अशी बिल्डिंगला आम्ही आलो होतो. नाईस, भारी रे वातावरण.